तर सर्वोच्च न्यायालयानं खडे बोल सुनावलेले आहेत आणि म्हटलेलं आहे स्वातंत्र्यच हवंय तर लग्न कशाला करता, जोडीदारापासून स्वतंत्र राहायचं हे बोलणं आता अशक्य आहे असं सर्वोच्च न्यायालयानं एका जोडप्याला फटकारताना म्हटलंय। एकमेकांपासून स्वतंत्र व्हायचं असेल तर जोडप्याची सर्वोच्च न्यायालयानं कानउघडणी केलेली आहे। एकत्र आला तर तुमच्या मुलांना आनंद होणार आहे, तुमच्या वादावरती तोडगा तुम्हीच काढायला हवा असंही सर्वोच्च न्यायालयानं यावेळेला सुनावलंय। तर लग्नानंतर स्वातंत्र्य हवं असं म्हणत अनेक जोडपी आहेत जी अर्थातच अशा पद्धतीची मागणी करतायत आणि न्यायालयामध्ये जात आहेत। आतापर्यंत कमीत कमी एकाच राज्यातनं 30,000 घटस्फोटाचे अर्ज दाखल झालेले आहेत। त्यापैकी बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आता स्वातंत्र्य हवंय आणि त्यावरच आता खडे बोल सुनावलेत सर्वोच्च न्यायालयानं। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया सर्वोच्च न्यायालयानं नेमकं काय सुनावलं। लग्न म्हणजे दोन हृदय आणि दोन व्यक्ती एकत्र येणं, त्यात मी स्वतंत्र राहीन असं म्हणणं शक्य नाही। जोपर्यंत दोघं लग्न बंधनात आहेत तोपर्यंत मला माझ्या जोडीदारापासून स्वतंत्र राहायचं आहे हे बोलणं अशक्य आहे। जर कोणी पूर्ण स्वातंत्र्य हवंय म्हणत असेल तर त्याने लग्नच करू नये। जर हे दाम्पत्य पुन्हा एकत्र आलं तर सर्वात मोठा आनंद हा त्यांच्या मुलांना होणार आहे। लहान मुलांनी कधीही घर तुटलेलं पाहू नये। आम्ही हे तुमच्या दोघांनाही सांगत आहोत। तुम्ही दोघेही सुशिक्षित आहात म्हणून हे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील। प्रत्येक नवरा बायकोमध्ये वाद हे असतात, पण त्यावर तोडगा निघालाच पाहिजे असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं कान उघडणी करण्याचं काम केलेलं आहे आणि कान टोचण्याचंही काम केलेलं आहे या जोडप्याला। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, यापूर्वी सुद्धा अनेक अर्ज हे दाखल झालेले होते आणि अशा स्वरूपात अजूनही मागणी केली जाते स्वतंत्र हवं आहे, आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे लग्नानंतरही। काय नेमकं सर्वोच्च न्यायालयानं यामध्ये खडसावलेलं आहे आणि अर्थातच अशा इच्छुक सगळ्या जोडप्यांना काय स्वरूपाचा संदेश देण्याचं काम केलंय? प्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की विवाह संस्था याबद्दल बऱ्याच पद्धतीने विघटन येताना दिसते। म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये महिन्याला जवळपास 1200 ते 1300 अर्ज दाखल होतात घटस्फोटाच्या किरकोळ कारणावरून। सुप्रीम कोर्टाने नेमका तोच धागा पकडलेला आहे। ते काय म्हणाले की विवाह संस्था म्हणजे खरं तर ते प्रत्यक्ष जजमेंट जे तपशीलवार आणखी वाचन करायला पाहिजे, पण सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की जर व्यक्ती स्वातंत्र्याचा एवढा तुम्हाला अट्टहास आहे मग तुम्ही विवाह बंधनामध्ये का आलात? जर स्वतंत्र राहायचं असेल तर त्याच्यानंतर निर्माण होणारे जे वेगवेगळे प्रश्न आहेत, कारण मला माझा स्पेस हवा आहे, कारण त्याच्यात एक आर्ग्युमेंट असे झाले की मला स्पेस मिळत नाहीये, माझी प्रायव्हसी मेंटेन केली जात नाहीये। सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला तुम्ही विवाह संस्थेच्या माध्यमातून विवाह बंधनात येता तेव्हाच काही गोष्टी ह्या तुम्हाला तडजोडीच्या पातळीवरती बघाव्याच लागतात। मधल्या काळामध्ये खूप छोटी गोष्ट आहे की पुण्यामध्ये एका छोट्या गोष्टीवरून विवाह तुटण्याची वेळ आली। काय गोष्ट होती तर लग्नामध्ये दिलेली जी स्कूटर आहे ही स्कूटर कोणी वापरायची किंवा मोबाईल किती वेळ कोणी वापरायचा। थोडक्यात काय तर सुप्रीम कोर्टाला हे लक्षात आलेलं आहे की विवाह संस्था जर पुढे भविष्यामध्ये टिकवायची असेल तर तडजोडीला प्राधान्य देणं आवश्यक आहे। विशेषतः जी मुलं आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये IT मध्ये वगैरे काम करतायत, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेली आहेत, तर त्या मुलांना असं वाटतं की आपण विवाह संस्थेत आहोत पण त्यासोबतच आपल्याला स्वातंत्र्य हवं आहे। एक महत्वाचं ऑब्झर्वेशन कोर्टाने म्हटलं आणि त्याच्याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष वेधण्याची गरज आहे। ते ऑब्झर्वेशन आहे की तुमच्या भांडणाचा किंवा तुम्ही वेगळे झाल्यानंतर त्याचा जो परिणाम मुलावरती होतो त्याचा कधीतरी विचार करायला हवा। आणि खरं तर आता जे घटस्फोट होत आहेत त्याच्यात हाच महत्वाचा भाग आहे की मुलांना याचा जो त्रास सहन करावा लागतोय त्याचं काय। पण एक जाता जाता महत्वाचा भाग तोच आहे की विवाह संस्थेबद्दलच एकदा पुन्हा साकल्याने विचार करण्याची वेळ आता समाजातल्या धोरणासमोर येऊन उभा ठाकली। अगदी, आणि अर्थातच ज्या पद्धतीनं हा आदेश देण्यात आलेला आहे त्यातून खडे बोल सुनावलेले आहेत, कान टोचण्याचं काम सुद्धा एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।